सामना स्टार्ट होतो. सलामीची जोडी पॉवर प्ले खेळण्यासाठी उतरली आहे. प्रज्वल आणि उमेश. मॅस्टर्ड फिरोज सरांकडनं इशारा आलाय. सामना सुरू होतोय. गोलंदाजीसाठी पॉवर प्लेचं पहिले षटक बंटी भंडारी. बंटीचा पहिलाच बॉल रिव्हर्सचा पवित्रा. पहिलाच बॉल वरती सुरुवात जबरदस्त. चौकार येते. चौकारीच्या सहाय्याने मात्र संघाचं अकाउंट ओपन करताना पाहतोय. 4 धाबेने चौकार. जबरदस्त स्टार्ट. फ्लाइंग स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीच्या जोरावरती आपण पाहू शकाल. तोंडा वडवली या टीमच्या माध्यमातून. पुलटोसचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न. पंचांगणी इशारा बीमरचा. सीमारेषा लगत जातोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. बालामाने यांच्याकडे इशारा आलाय की नो बॉल. खराब चेंडू होता बंटी भंडारी या गोलंदाजाकडनं. बंटी गोलंदाज आपण पाहता. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट लॉंग ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. 2 क्षेत्ररक्षक टाटिया सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा प्रीहिटचा चेंडू आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. दुसरा दमदार स्ट्रोक. चौकार. चौकार आणि एक दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा आल्या. चौकारीच्या साईडने दाबलगबरती धावसंख्या. हलक्याशा हाताने क्लिक केलाय. 1 धाव पूर्ण होतोय. सिंगलच्या नुसार धाबलगबरती धावसंख्या. धाबलगबरती धावसंख्या 11 या 12 या आकड्यावरती आला. पुन्हा एकदा प्रहार केलाय. संधी होती. चेल ड्रॉप होतोय आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. अजून एक चौकार. गुड शॉट. चौकाराच्या साईडने दाबलगबरती धावसंख्या पुन्हा एकदा 16 या आकड्यावरती पोहोचलाय. रिव्हर्सचा फटका होता. जज केलं होतं क्षेत्ररक्षकाने परंतु व्यवस्थित चेंडूला पकडता आला नाही. या फंबल होतं. तर शाखा प्रमुख धोंडा वडवलीचे संजयजी दलवी यांना आम्ही आमंत्रित करतो की आपण या. आपलं सरचे स्वागत आहे. आणि धोंडा वडवलीचे प्रतिष्ठित व्यक्ती आपण सुद्धा कोणी असाल तर आपण व्यासपीठावरती या. आपण आपलं सरचे स्वागत. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द डे. अप्रतिम फटका. एबीची आठवण करून देणार हा स्ट्रोक. चौकार. एकवीस या आकड्यावरती पॉवर प्लेचं पहिली षटक समाप्त झालाय आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 21 या आकड्यावरती. गोलंदाजीसाठी आपण पाहू शकाल पॉवर प्लेचं दुसरं षटक हर्षद भंडारी
गोलंदाजी मार्कवरती आले आहे. दोंडा वडवली संघाची सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकाल कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. प्रज्वलला आपण पाहतो आणि त्याच्यासोबत आपण उमेशला पाहता. हे दोन ताबडतोब फलंदाजी करणारे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहे. पॉवर प्ले दुसरं सुरू होत आहे. शॉर्ट प्लेनचा चेंडू जबरदस्त आहे. जसं ऊन आपल्याला पाहायला मिळेल विकेटवरती, जसं मात्र उन्हाचं सावट होईल तसं मात्र बॅटिंगसाठी थोडंसं मदतगार विकेट आपल्याला पाहायला मिळेल. कारण मागच्या मॅचचा जर विचार केला 45 धावावरती डॉमिनेट केलं मात्रेपाडाला नेवालीपाडा या संघाने. परंतु आता जसं आपण पाहू शकाल की धावा आता बनतात. पुन्हा एकदा टर्न झाला आहे. चेंडू क्षेत्ररक्षकाकडनं थोड्याशा चुका होतात. दुसऱ्या धावेसाठी धावताना पाहतोय आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण. छत्रपती ट्रॉफी आपण पाहता MTC या वाहिनीच्या माध्यमातून आपण थेट लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय. आमचे सागर वडाल त्यांचे सर्व सहकारी खूप मेहनत. DJ मास्टर सचिन आपण पाहता ते प्रमुख आयोजकाच्या भूमिकेत योगेश म्हात्रे, जय गावदेवी क्रिकेट संघ B आणि त्यांच्यासोबत राजेश म्हात्रे हे सर्व सहकारी मात्र या स्पर्धेला साकार करण्यासाठी सध्या आपण पाहतोय. हा चेंडू व्हॉट अ बॉल, तेज तरार जमिनी लगतचा चेंडू होता आणि चेंडू आपण पाहिलं एसटी रक्षकाला सुद्धा थोडंसं डीप होऊन उचलायला लागलं. हा विकेट आहे. विकेट कधी मिजाज बदलेल कारण आपण बाजूलाच पाहतो तो ओलसर एक वाहता ओढा आहे आणि त्याच्यामुळे गोलंदाजाला मदतदायक विकेट. हा फटका व्हॉट अ शॉट, काय फटका होता. बॅट आणि चेंडूचा स्वीटली टायमिंग, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे कडक षटकार. सुरेख फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतो. प्रज्वलच्या बॅटमधून हा षटकार आहे. कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहे. कॅप्टन ऑफ द फ्रंट मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. अजून एक जबरदस्त स्ट्रोक, थोडंसं थांबलाय. वॉट अँड वॉच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि इथे मात्र दुसरी ही धाव पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला तर चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं. वाडिश लॉंगअप करणं मात्र हा चेंडूला पकडायचं होतं. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 31 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. 31. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, व्यवस्थित चेंडू बॅटवरती आला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, गरज होती का हा प्रश्न निर्माण झाला. थोडीशी आपल्याला पाहू शकाल खूपच घाई होताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कदाचित हा चेंडू जर व्यवस्थित पकडला असता तर फलंदाज बाद होऊ शकलं असतं. तसं घडलं नाही. षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 33 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. 33 या आकड्यावरती पोहोचलाय. संख्या आपल्याला पाहायला 33 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. सामना आपण एन्जॉय करता. छत्रपती ट्रॉफीचा सामना लॉर्ड्स प्रमाणे हा 3रा सामना आहे आणि सामना पाहता आपण 2रा. अशा स्थितीने स्पर्धा आपण पाहतोय. पहिली मॅच खूप रोमांचजनक पाहायला मिळाली. मात्रेपाडा संघ विपक्ष नेवालीपाडा. रफ अँड टफ मॅच, पैसा वसूल सामना. दोन्ही संघाने प्रेक्षकांची मने जिंकली. परंतु शेवटच्या मोमेंटला काही गोष्टी घडल्या.
पण ह्या मॅच मध्ये सिच्युएशन अविनाश येतोय कॅप्टन पूल निश्चितच रिव्हर्स अटेम्प्ट केलाय काय फटका आहे चेंडू मात्र कव्हरच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी षटकार षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या वाढते 39 या आकड्यावरती पोहोचलाय बघा तिसरं षटक जसं सुरू झालंय सतत पुन्हा एकदा हाणामारी सुरू केली आहे बॅटिंग साइडने इनसाइड आउटचा फटका सुरेख आहे क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये गॅप मध्ये 20 सयप मध्ये हा चेंडू इनफिल्डला बीट करणारा पुन्हा एकदा चौकार चौकाराच्या साहाय्याने धावफलकावरती धावसंख्या 43 धावावरती काहीतरी विचार करावा लागेल रेडूटने संघाच्या गोलंदाजांना गोलंदाजी चांगली करावी लागेल अन्यथा मात्र अशाच पद्धतीने बॅटिंग होईल शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवलाय धावा रोखल्यात सुरेख फटका होता बघा स्वतःवरती थोडीशी नाराजी व्यक्त करते एलिव्हेशन पाहिजे तसं मिळालं नाहीये डीप मध्ये प्रोटेक्शन होतं सिंगल येते सिंगलच्या अनुसार धावफलकावरती धावसंख्या 44 ऑन द बॉट डोंडा वडवली संघ खूप स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि त्या जोरावरती सध्या गोलंदाजी करतोय रिव्हर्सचा फटका पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बीट होतोय चेंडू सीमारेषा पलीकडे अजून एक चौकार गुड शॉट जबरदस्त प्रभामर पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक आहे गॅप मध्ये क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये आणि चेंडू पाहता पाहता सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार धावा पूर्ण झाल्यात 52 या आकड्यावरती पोहोचतोय टोंडा वडवली संघ तर खूपच ऑप्शनच्या बाहेर असलेले चेंडू धावफलकावरती धावसंख्या 53 या आकड्यावरती पोहोचतोय चांगली बॅटिंग सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय अजून एक रिव्हर्सचा फटका खूपच लांब जातोय सीमारेषेच्या बाहेर हा ब्रँडेड फटका षटकार
बघा यानंतरचा सामना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आपण लगेचच इनिंग ब्रेक नंतर टॉस साठी यायचा. बघा एक संघ अनुपस्थितीच्या मुले आम्ही ड्रॉ याच्या माध्यमातून ड्रॉच्या माध्यमातून पुढे पाठवतोय. बाईच्या माध्यमातून मात्र पुढे पाठवलं जातोय खोनी या संघाला. तर खोनी संघाने यानंतरचा सामना खेळण्यासाठी तयारीमध्ये राहायचा आणि दुसऱ्या फेरीची पहिली लढत तुम्हाला या सामन्यानंतर पाहायला मिळेल. खोनी विपक्ष नेवालीपाडा आणि सामना 4 षटकांचा असेल, त्याची नोंद घ्यायची आहे. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. 4थं षटक सुरू होतं. जबरदस्त पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये डोंडा वडवली संघाच्या फलंदाजाने इम्प्रेस केलाय. उमेश आणि प्रज्वल कॅप्टन एक कॅप्टनी इनिंग साकारताना पाहतोय. दाबलगावरती धावसंख्या 60 या आकड्यावरती पोहोचतोय. 4थं षटक सुरू होतं. हर्षद भंडारी गोलंदाजी मार्कवरती, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं. 12 धावा खर्च केल्या होत्या. त्या हर्षदवरती पुन्हा एकदा संघनायकांनी जबाबदारी सोपवली आहे. पुन्हा एकदा ब्लॉकवरचा चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे आहे. एकदा पूर्ण दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होणार नाहीये. आता मात्र योग्य तो कॉल केलाय उमेशने. एक धावच्या मदतीने दाबलगावरती धावसंख्या 61 धावांवरती पोहोचलाय. अगोदरच वर्णन केलं होतं जसजसं मात्र सामना स्पर्धा पुढे जाईल तसतशा धावा तुम्हाला पाहायला मिळतील आणि तसंच धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सेट ड्राइव्ह, सरळ स्क्रीन समोर, आउट ऑफ द पार्क, षटकार. चला चेंडू द्यायचा आहे, नवीन चेंडू द्यायचा आहे. बघा चेंडू कधी हरवला, कधीही काय झाला चेंडूला तर नवीनच चेंडू मिळेल. बाजूला आपण पाहू शकाल एक ओढा आहे, तिथे चेंडू खूप हरवतात. त्यामुळे आमच्या आयोजकांचा निर्णय आहे डॉट चेंडू फेकताना पाहतोय आपण. पाहू शकाल गोलंदाजाला कमबॅक केला हर्षद भंडारीने. एक षटकारानंतर मात्र थोडंसं लेंथ मध्ये परिवर्तन करणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. पुन्हा एकदा मात्र शापलवून खेळण्याचा प्रयत्न. वॉट अ स्ट्रोक कॅप मध्ये इनफिल्डला बीट करणारा चौकार. गुड शॉट. दाबलगावरती धावसंख्या 71 धावा वरती पोहोचलाय संघ. अजून एक मात्र स्ट्रोक फ्राय केलं. वाईडिस लॉंग अपला क्षेत्ररक्षक कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातो सीमारेषा लगत. एक धावीच्या मदतीने 72 ऑन द बॉट विदाउट लॉस. 72 धावांची विस्फोटक पार्टनरशिप आपल्याला तुम्हाला पाहायला मिळतोय. तर दोन्ही खेळाडूंचं जर वर्णन केलं तर आपण पाहू शकाल की जबरदस्त पार्टनरशिप. 72.
शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. डेट ओव्हरचं षटक असेल. 72 धावावरती. बघा पहिला सामना कोण विसरू शकतोय. 45 या धावा मात्र वरती डॉमिनेट चेस झाल्या नाहीये. परंतु इथे दुसऱ्या मॅच मध्ये तुम्हाला जे दृश्य पाहायला मिळतोय ते मात्र आपण पाहू शकता की 4 षटकाच्या समाप्तीनंतर 72 पेक्षा जास्त 70 पेक्षा जास्त धावा झाल्यात आणि त्यामुळे मात्र या सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये कुठपर्यंत धावसंख्या होईल मात्र कोणच सांगू शकत नाही. या येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूवरती पाहायचा प्रज्वल आणि त्याच्यासोबत उमेश कडक बॅटिंग करतो. सध्याच्या मुवमेंट घोडीला चौकार षटकारांची तो आपण पाहता तर बहुचार पाहायला मिळाले आहे. शेवटचं षटक डेट ओव्हरचं रिव्हर्सचा फटका परंतु सिंगलच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या बदलतोय. 73 ऑन द बोर्ड. 73 धावावरती पोहोचलाय संघ. तर प्रज्वल दलवी 31 धावांवरती खेळतो आणि उमेशला आपण पाहू शकाल की 39 या धावावरती खेळताना पाहतोय. आता मात्र प्रज्वलला मात्र विकेट सोडावा लागेल. फलंदाज बाद होतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. गुड कॅच. धावांची पार्टनरशिप ब्रेक केल्या. सूरज तर 73 धावांवरती आपण पाहू शकाल वारंवार फलंदाज बाद होताना पाहिले आपण. दुसरा झटका लागलाय मैदानाच्या आतमध्ये. धोंडा वडवली या संघाला. हेडुटने संघ अंतिम षटकामध्ये थोडंसं कमबॅक करताना पाहतोय. तर मंडप डेकोरेटर बालू दादा आपण कुठं असाल तर आयोजकांशी संपर्क साधा. धावफलकावरती धावसंख्या 73. 73 धावा. शेवटचं अंतिम षटक सुरू आहे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. गोलंदाजी या षटकामध्ये तर मी म्हणेल चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळतोय. नचिकेत गोलंदाजी करतोय. हाही चेंडू चांगला आहे परंतु त्याला टॅप केल्या चेंडूला कव्हर मध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न. सिंगलच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या 74 ऑन द बोर्ड ही धावसंख्या पाहायला मिळते. 74 धावांवरती पोहोचलाय आणि या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेकल्यात. 2 गडी बाद झाल्यात आणि 2 धावा खर्च केल्यात नचिकेत या गोलंदाजाने. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. पाहायचं आहे धोंडा वडवली संघ कुठपर्यंत मजल मारेल. हा चेंडू मात्र लेंथ पाहणं फार गरजेचं आहे. खूपच बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू. इट इज अ वाईट बॉल. धावफलकावरती धावसंख्या 75. 75 धावा धावफलकावरती झाल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाजी मार्क वरती
फटका फसलाय, अजून एक फलंदाज बाद करण्याची संधी मिळाली आहे आणि शेवटचा अंतिम षटक खऱ्या अर्थाने हा मात्र हेडूटने संघाच्या बाजूने जातोय, रिकव्हरी करू शकतोय कारण चेसिंग ऑन आहे, चेस होऊ शकतात दाबा. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने डोंडा वडवली संघाने फलंदाजी केली आहे तशाच पद्धतीने हेडूटने संघाचे फलंदाज सुद्धा फलंदाजी करू शकतात. तर बघा आम्ही दोन्ही कॅप्टनला विनंती करतो की टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. नेवाली पाडा या संघाच्या कॅप्टनने रिपोर्ट करा आणि खोनी या संघाच्या कॅप्टनने रिपोर्ट करायचा आहे टॉससाठी. पंच्याहत्तर धाबा धाबालकावरती झाला. शेवटचा अंतिम चेंडू आणि इथे मात्र फलंदाज यस बाद होतोय. हिट विकेटच्या माध्यमातून फलंदाज बाद होणार. 76 76 धावा असतील चेस करायच्या त्या फलंदाजी करणारा संघ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये हेडूटण्या संघ उतरेल तर निश्चितच जबरदस्त सामना, जबरदस्त ट्रॉफी. आणि आमच्या समोर निश्चित आमचे खूप जवळचे मित्र जगदीश पाटील आमचे साथी कॉमेंटेटर कॉमबॉक्समध्ये आमच्यासोबत आता शेअर करणार आहेत. आणि या दुसऱ्या सत्रामध्ये काय होणार, काय घडणार, पहिला सामना झाला, दुसऱ्या सामन्यामध्ये चेसिंग ऑन आहे, दोन्ही संघ ताकदवर आहेत, परंतु डोंडा वडवली संघ जिंकणार की हेडूटणे संघ याचं प्रत्यक्ष उत्तर घेऊन येतोय मैदानाच्या आतमध्ये जगदीश पाटील, मॅन फ्रॉम नारिवली. धन्यवाद, थँक्यू. हा यूट्यूबच्या माध्यमातून आपण हायलाईट पाहू शकता. यूट्यूबवरती जो सामना झाला आता टीम ढोंडा वडवली पक्ष एडूटणे या दोन संघामध्ये हायलाईट आपल्या यूट्यूबवरती आपल्याला पाहायला मिळेल. MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय, त्यामुळे अतिशय चांगला कव्हरेज. आई गावदेवी क्रिकेट संघ चिंचवली आयोजित छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी गेल्या कित्येक वर्षापासून या मैदानावरती ही ट्रॉफी होताना आपण पाहिलं. मागच्या काही काळापासून मात्र जिथे नेहमी स्पर्धा 5 दिवसीय स्पर्धा असायची, मात्र वेगवेगळं नाव या स्पर्धेला दिलं असलं तरी मात्र हेच मैदान आणि हेच आयोजक आपल्याला सातत्याने चांगलं आयोजन गेल्या कित्येक वर्षापासून या मैदानावरती पाहायला मिळतंय.
ग्राउंडचा विचार केला तर अतिशय चांगलं ग्राउंड, कारण आता मैदानं राहिली नाही आहे खेळण्यासाठी. मात्र मी चिंचिवली ग्रामस्थांचा आभार मानेन की ज्यांनी आपल्या हक्काचं मैदान या ठिकाणी ठेवण्यात यश मिळवलं, कारण आजकाल हक्काची मैदानं सुद्धा आपल्या हातातून जायला लागली आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपली मुलं क्रिकेट कुठे खेळतील हा थोडासा प्रश्नचिन्ह सुद्धा आपल्याला निर्माण झाला आहे. सातबाऱ्यामध्ये असून सुद्धा आमचे योगेश दादा म्हात्रे आणि त्याचे सर्व साथीदार यांनी मात्र, कारण एकट्याचं काम नाही आहे, त्याच्या जोडीला असणारे सर्व साथीदारांनी मात्र कंबर कसत हे मैदान जपून ठेवलं आहे. असं जाऊया मैदानामध्ये. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जिथे टीम ढोंडा वडवली संघाने 75 धाबा कुठल्या आणि 76 धावसंख्येचं लक्ष्य. सलामीची ओपनिंग प्लेअर जोडी, पहिल्याच बॉलवरती बिग हिट, फटका चांगला आहे, फिल्डर पुढे आले आणि चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती चौकार. देवा हरकत नाहीये. पहिल्या चेंडूवरती करम पाटीलच्या बॅटमधून चौकार आलाय. सलामीची ओपनिंग प्लेअर जोडी पहा मिळतोय प्रशांत कुंभारकरला पाहतोय आपण नॉन स्ट्रायकिंगला उभा असताना. तर गोलंदाज प्रज्वल दळवी. चांगला चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, लेफ्टी बॅटरला चांगला चेंडू फेकण्यात यश मिळालं प्रज्वलला. पहिल्या चेंडूवरती चौकार होता, त्याच्यानंतर हा चेंडू डॉट आला. 75चं मोठं टार्गेट उभं केलंय 76 धावसंख्येचं. जवळजवळ 15ची सरासरी कायम ठेवावी लागेल. चला टीम नेवालीपाडा संघाचे कॅप्टन आणि खोणी संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या 4 षटकांचा सामना असेल. दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच पाहायला मिळेल, कारण आज ऍडजस्टमेंट झाली आहे, कारण स्पर्धा बऱ्याच ठिकाणी सुरू आहेत, त्यामुळे बरेच संघ उशिराने येतात किंवा ऍडजस्टमेंट. याच नेवालीपाडा टीमचे कॅप्टन आलेले आहेत, टीम खोणी संघ. चांगला फटका, यावेळेस चाललाय चेंडू लॉंग लेगच्या दिशेला, आउटफील्ड फास्ट झाले, पाहता पाहता चेंडू सीमा पार, आणखीन एक चौकार. गुड शॉट. तर 2 चौकार पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळालं. प्रज्वल वरती थोडासा हल्ला चढवण्याचा प्रयत्न, कारण फलंदाज करणला सुद्धा माहित आहे की आता मोठी बॅटिंग करायची आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळलाय, पुन्हा एक चौकार. वॉट अ शॉट. यावेळेस चेंडू डीप फाईन लेगला वेगाने निघून जातोय. पंच फिरोज खान सर इशारा करत असताना 4. तीन चौकार करम पाटीलच्या बॅटमधून येत असताना. सध्या तर चांगली बॅटिंग झाली आहे. राऊंडी विकेट, पुन्हा एकदा क्लीन बॉल, यू मिस. आय डेफिनेटली बॅट्समन गॉन. पहिला धक्का, बिग विकेट, बिग लॉस. तर टॉस करूया दोन संघामध्ये. ढोंडा वडवलीचे सरपंच सन्माननीय सत्यमजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ असे आपण करणार आहोत. टॉस एकीकडे असेल खोणी संघ, त्याला फाईट करेल टीम जे हनुमान नेवालीपाडा. चला आमचे सरपंच साहेब आहेत, त्यांचे शुभ असे आपण करतोय. टॉस 2 संघामध्ये. इट इज अ कॉल फॉर हेड टेल. हेड आलाय. यस, नेवालीपाडा संघ टॉस जिंकलाय. कशाला पसंती द्याल सांगाल? पहिल्या सामन्यामध्ये अगदी कमी धावा असताना सुद्धा आपण डिफेन्स केल्या. यावेळेस काय रणनीती असेल? कॅप्टन बोलत नाहीये, कॅप्टनची चांगली भूमिका असते.
टॉस जिंकला या टीम च्या हनुमान नेवालीपाडा संघाने. 4 ओव्हरचा सामना असेल. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी 2024चं आयोजन. फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. पाहतोय आपण गेली कित्येक वर्ष चांगलं क्रिकेट खेळत असताना बऱ्याच वेळेला पाहिलं त्याला चांगल्या इनिंग आणि त्याचबरोबर दयालू काळन वन डाऊनचा खेळाडू पाहा मिळतं टीम एडवटने संघाचा आपल्याला. कारण प्रशांतला सुद्धा माहित आहे की अभी नाही तो कभी नाही. हीच वेळ आहे आता की 76 धाबा चेस करण्याची. कारण या मैदानावरती पहिला जरी सामना लो स्कोरचा झाला असला तरी मात्र दुसरा सामना हाय स्कोरचा आपल्याला पाहा मिळतोय. सेकंड पॉवर प्ले. एज लागले. चेंडू पाठीमागे चाललाय. कीपर वेगाने आले आणि तोपर्यंत एकेरी धाव मिळत असताना आवेश भोईरला पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवरती मलंगड एड कडून हा गोलंदाज पाहायला मिळतोय. तर धावसंख्या धावपळकावरती तब्बल 18 धाबा आल्या. 3 चौकार 1 षटकार अद्यापर्यंत येत असताना फटका चांगला यावेळेस सरळ केल्यात स्क्रीन समोर. फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल मात्र नाहीये. नो बॉल. पंच इशारा करत असताना नो बॉल. 1+1 आणि आता फ्रीड. आता पाहायला मिळेल फ्रीडचा चेंडू आहे. कारण आता फलंदाजाला संधी असेल उघडा डोले पहा नीट. कारण चेंडू आहे फ्रीड त्यामुळे मुभा असेल मोठे पडके खेळाची. दयालू कालनला पाहतोय आपण. चांगला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मिड ऑफला. वा चांगला फोल्डिंग झालंय त्या ठिकाणी. दीपेश होते त्या ठिकाणी. चांगला फोल्डिंग करत असताना एक भारदार शरीरयष्टी असलेला खेळाडू मैदानामध्ये पाहतोय आपण. ज्या वेगाने चेंडू आला ना त्या वेगाने याच नेवालीपाडा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 4 षटकांचा सामना असेल. पुन्हा एकदा आपल्या समोर बिग फाईट मॅच. आज मात्र फार चांगले संघ पहा मिळतील आपल्याला. पुन्हा एकदा मोठा पडका. जास्त उंची लांबी कमी आहे. कॅचिटचा कॉल आणि साधा सोपा झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय. दयालू कालन बॅक टू द पॅव्हेलियन. क्रमांकाचा खेळाडू बंटी भंडारीला पाहतोय. मात्र प्रशांत अद्याप मैदानामध्ये. जोपर्यंत प्रशांत आहे तोपर्यंत मी निश्चित सांगेन की विजयाची आस निर्माण करणारा खेळाडू आहे. मात्र बंटीमध्ये सुद्धा दमकम आहे. आता मोठे पटके खेळावेच लागतील. दुसरे षटक मार्गस्य आहे. पुन्हा एकदा चेंडू डॉट. हलकसा अपील. पंचांना रेपर केलाय आणि पंचाने या ठिकाणी सांगितलंय फलंदाज बाद आहे. एक विकेट. मात्र दुसऱ्या षटकात प्रशांतने पहिल्याच बॉलवरती षटका ठोकला आणि त्यानंतर नो बॉल येऊन सुद्धा जास्त काही करता आलं नाहीये टीम एडवटने संघाला. झटपट 3 खेळाडू बाद झाले त्यामुळे थोडं संघावरती दबाव
पाहायला मिळतो. हा दबाव झुगारून द्यावा लागेल. नचिकेत भंडारीला पाहतोय आता. ओ पुन्हा एकदा बाउन्स केला. चेंडूची सांगता होते. गुड डिलिव्हरी आणि चांगल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर सुद्धा गोलंदाज अभेश भोईरने अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि अशा रीतीने 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये फक्त 20 धावा आहेत. 10ची सरासरी पाहायला मिळते. मात्र जेथे 15ची सरासरीची आवश्यकता होती टीम एडुटने संघाला, आत्ता फक्त धावा 3 बाद 20. मंडप डेकोरेटर्स, आपण जर कुठे असाल तर आमच्या आयोजन कमिटीशी त्वरित संपर्क करा. फोन करा आपण त्यांना, कारण स्टेजवरती खूप गरम होते आता. दोन ओव्हरचा खेळ संपला. 20 धाबा धावपकावरती अद्याप करायचे आहेत त्या मात्र आता 56 धाबा. अब तक 56. येणाऱ्या 18 चेंडू 56 धावसंख्येची गरज. गोलंदाज उमेश दळवी. ओ पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न, फटका पासला हवेमध्ये. लॉंग ऑफला मात्र सुंदर सुरेख झेल टिपला जातोय. प्रशांत कुंभारकरला माघारी जावं लागेल. फलंदाज बाद. मोठा धक्का बसतोय. एडुटने टीम आलं नाही या टीम एडुटने संघाला आणि आता पूर्णपणे संघ बॅकफुटला पाहायला मिळतो. आता नवीन बॅटर मैदानामध्ये सागर भंडारीला पाहतोय. ओ दूरवरूनच खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन अत्यंत चांगली ठेवत असताना पाहायला मिळालं. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. धाव मिळेल फक्त एकच, एकापेक्षा जास्त नाही आहे. आता सामना हळूहळू हातातून निसटतो की काय, कारण 4 फलंदाज टॉप ऑर्डरचे बाद झाल्यात. त्यामुळे आता थोडंसं दर्पण 5व्या-6व्या क्रमांकाच्या खेळाडूवरती आल्यात. येथून मात्र मोठी पटकेबाजी करावी लागेल. जर सामन्यामध्ये जिवंतपणा निर्माण करायचा असेल, सामना आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर मोठे फटके आता खेळावेच लागतील. ओ रिव्हर्स फटका चांगला आहे आणि मिळेल येते 6 धावा. गुड शॉट. चटका टोकलाय फलंदाज नचिकेत भंडारी. पुन्हा एकदा दुसरा, यावेळेस अगोदर षटकार, आत्ता मात्र चौकार. 2 चेंडू 10 धावा. मॅच मध्ये वापसी करत असताना टीम एडुटने संघा.
दोन मोठे फटके आल्यात आणि टीम मीटिंग घेण्यासाठी भाग पडलाय ढोंडा वडवले या संघाला. कारण त्यांना सुद्धा आता माहित आहे की असे फटके आले तर सामना आपल्या हातातून निसटेल की काय, दूरवरती जाईल की काय. मात्र धावा झाल्या तर स्कोरबोर्ड वरती आता 31 धाबा. तिसरे षटक मार्गस्थ आहे. 31 धाबा झाल्यात. याच्यानंतर 2 षटकांचा खेळ अद्याप बाकी आहे. फलंदाज नचिकेत भंडारीला पाहतोय 5व्या क्रमांकाचा खेळाडू. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये खेळ्यात. बराच वेळ चेंडू हवेत होता. एकच सामेल. 32 धावसंख्या. ड्रिंक्स ट्रॉली जाऊ द्या मैदानामध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 32 धाबा स्कोरबोर्ड वरती. धावा स्कोरबोर्ड वरती झाल्यात. आता येणारे 12 चेंडू आणि करायच्या त्या 43 धावसंख्येची गरज आहे. अद्याप मोठे फटकेबाजी खेळी तर सामना विजयाच्या दिशेने संघ जाऊ शकतोय. गोलंदाज प्रज्वल दलवीला पाहतोय ज्याने पहिलं षटक फेकलं होतं. हो, फुलटॉस पॅड वरती आदाला अगदी लेग B4. पंचांचा हात मात्र बोट आकाशाकडे. फलंदाज बाद होईल. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. आता 11 मध्ये 43 धावसंख्येची गरज आहे अद्याप. ओ, लिडिंग एज आहे. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर आल्यात. त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. दणदणीत चौकार.
हॅलो हॅलो. चला आता थोडीशी टीम मीटिंग केली जाते की जेणेकरून आता काय करायचंय. 2 चेंडूवरती 10 धाबा आल्यात. आता गरज आहे ती 9 चेंडू 34 धावसंख्येची. 9 मध्ये 34 करायच्यात. चेंडू प्रोव्हाइड केला जाईल. आयोजन कमिटी चेंडू द्या आपण आणि आपले स्वयंसेवक तिकडे पाठवा जरा. बऱ्याच वेळा चेंडू जातोय. नऊ चेंडू 34 धावसंख्येची गरज. 2 मोठे फटके आल्यात. पुन्हा एकदा हुक केला जातोय. आता मात्र डिफाईन लेगच्या वरून हाय अँड हँडसम षटकार. अरे 12 चेंडू 43 ची गरज होती. पुन्हा एकदा वन्स अगेन यावेळेस फिल्डर उपस्थित आहेत. एकदम कंप्लीट सेकंडचा कॉल आहे मात्र नाहीये. या ठिकाणी काय केलं. एकच जा मिळाली आहे. बरोबर 7 बॉल 26 पाहिजे ना. पुन्हा एकदा यावेळेस झेल सुटला जातोय. एकेरी धाव मिळत असताना एकच धाव पाहायला मिळतोय. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 धावा आल्यात. मध्ये 8 आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये 12 आल्या आणि चौथ्या ओव्हर मध्ये तब्बल 18 धाबा आल्यात आणि रन जिंकण्यासाठी 75 नव्हे 76 ची गरज आहे. चला मॅच स्टार्ट करा. मागच्या ओव्हरमध्ये चांगले फटकेबाजी केली. या ओव्हरमध्ये आता तशीच काहीच समीकरण पाहा मिळेल का. पहिलाच बॉल थोडासा अकूट टप्प्याचा बॉल डॉट नाही. आता डॉट चेंडूवरती काही होणार नाहीये. मागच्या ओव्हरमध्ये जिवंत अशा जिवंत टेबल होत्या मात्र या ओव्हरमध्ये पहिला चेंडू डॉट गेलाय. फिल्डिंग प्लेसमेंट मध्ये थोडंसं चेंजेस करत असताना धोंडा वडवली संघाला पाहतोय ज्यांनी 76 धावसंख्येचं लक्ष ठेवलं होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम एडवटे संघ
हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी एष्ट्यांच्या वरून, मात्र 2 चेंडू डॉट आलेत, त्यामुळे आता सामना जिंकणं फारच अवघड असेल. चांगली गोलंदाजी, शेवटचं षटक प्रथमेशला पाहतोय आपण षटकात आलं असताना. फटका चांगला आहे, कॅचिटचा कॉल, लॉंग ऑफला फिल्डर नाहीये, चेंडू जाईल वन बाउन्स इनटू द फॅन्स. पोपो दोन चेंडू डॉट आले, त्यानंतर आलेला चौकार. 3-22 ची गरज आहे आता. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, अगदी सरळ धनुष्य बाणासारखा चेंडू, सीमारेषा पार, षटकार. मात्र संघर्ष करत असताना आपल्याला हर्षद आणि त्याचबरोबर सागरच्या बॅट मधून हा षटकार पाहिला आपण. आणखीन एक चेंडूला हुक केलं जातंय. ओ फिल्डर उपस्थित आहेत, 2 धावा घेण्याचा मानस होता, मात्र नाही. आता लास्ट चेंडू. एकूण टोटल पाहिली तर आता 61 रन संख्या झाली आहे. 76 धावसंख्येचं लक्ष होतं आणि आता नाहीये. सामना गमवा लागलाय.